गेल्या 2 दिवसापूर्वी लातूर शहरासह जिल्हाभरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली होती। त्यानंतर काल पावसाने उघडीप दिली होती, तर आज सकाळपासून कडक ऊन पडलं होतं। मात्र दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन ढग दाटून आलेत आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली। मृग नक्षत्रानंतर आर्द्र नक्षत्र देखील संपलं आणि आज पहिल्यांदाच मोठा पाऊस झाल्यामुळे शेतकरी समाधानी झालाय। तर या मुसळधार पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। लातूर शहर आणि लातूर जिल्हाभरामध्ये जर पाहायला गेलं तर गेल्या 2 ते 3 दिवसापासून पावसाचं आगमन झालेलं आहे आणि आज जर पाहायला गेलं तर गेल्या 2 दिवसांमध्ये जर पाहायला गेलं तर पाऊस मध्यम ते हलक्या स्वरूपाचा होता। मात्र आज शहरामध्ये आपण पाहतोय मुसळधार पावसाची एंट्री जी आहे ती लातूर शहरामध्ये झालेली आहे। तब्बल अर्ध्या तासापासून लातूर शहरामध्ये जो आहे तो मुसळधार पाऊस या ठिकाणी पडताना आपल्याला पाहायला मिळतो। या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। शेतकऱ्यांच्या अपेक्षा अजून वाढलेल्या आहेत। शेतकऱ्यांचे जे स्वप्न आहेत ते पेरणीचे स्वप्न जे आहेत ते आता पूर्ण होणार असल्याचं चित्र या ठिकाणी जवळपास निर्माण होतानाच दिसतंय। कारण या ठिकाणी गेल्या 2 दिवसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबलेल्या होत्या। जमिनीमध्ये पूर्णपणे ओल निर्माण झाली नव्हती, त्यामुळे पेरणीसाठी अजून थोडासा कालावधी शेतकऱ्यांना लागणार होता। मात्र हा जर पाऊस बघितला तर या पावसामुळे तब्बल 1.5 ते 2 तास पडत असलेल्या या मुसळधार पावसामुळे कुठं ना कुठं शहरवासियांना तर दिलासा मिळाला आहे। मात्र एकूणच पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी हा जो पाऊस जो आहे तो समाधान घेऊन येणार आहे। समाधानकारक हा पाऊस मानला जातो, कारण या पावसाच्या नंतर कदाचित जमिनीमध्ये योग्य ती ओल निर्माण होण्याची शक्यता या पावसानं निर्माण केलेली आहे। आणि एकूणच जर पाहायला गेलं तर कृषी विभागाच्या संदेशानुसार किंवा कृषी विभागाच्या सूचनेनुसार आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार 15 जून पर्यंत आणखी मोठे पाऊस पडण्याची शक्यता आहे। म्हणून एकूणच एकंदरीत पाहायला गेलं तर हा पाऊस जो आहे तो लातूर शहरवासियांना उकाड्यापासून दिलासा देणारा तर आहेच आहे, मात्र शेतकऱ्यांना देखील दिलासा देणारा आणि समाधानकारक जो आहे तो या ठिकाणी हा पाऊस पडताना आपल्याला दिसतो। आणि अशा स्वरूपाचे मोठे पावसाचे आणखी 2-3 मोठे पाऊस जर झाले तर लवकरच पेरण्यांसाठी सुरुवात होईल आणि लवकरच शेतकरी राजा हा आपल्या काळ्या आईची ओटी भरण्यास सज्ज होईल अशी अपेक्षा या पावसामुळे व्यक्त होते। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.